मैत्रिणींनो, आपली मठाची भाजी तयार आहे. आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज कोंब आलेल्या मठाची भाजी बनवणार आहे. अशा पद्धतीने मी 50% हे मठ शिजवून घेतलेले आहेत. थोडीशी हळद आणि मीठ टाकून पातेल्यात टाकून शिजवून घेतलेले मी त्यांना. 50% मी आता ही तयारी केलेली आहे. एवढे 2 कांदे मी तेलामध्ये तळून घेतलेले आहेत. थोडे लसूण आहेत. नंतर ही एक लाल मिरची भाजलेली आहे. नंतर थोडा कढीपत्ता आणि थोडे खडे मसाले घेतले. थोडी दालचिनीचा तुकडा आहे. 2च मिरे टाकले आणि एक मसाले वेलदोडा आहे एक. त्याला मी थोडा कट केला इथं. त्याचं फ्लेवर म्हणजे असं रिलीज होईल बघ याच्यातून. त्याच्यासाठी तर थोडा कट केलाय मी त्याला कात्रीने. नंतर थोडे शेंगदाणे आणि एक खोबऱ्याचे काप मी असे भाजलेले आहेत तव्यावर. आता हे कांदे, लसूण, शेंगदाणे, खोबरं असं हे थोडं पाणी टाकून याची पेस्ट बनवणार आहे आपण. थोडी कोथिंबीर आणि ही मिरची आणि अर्धा पाऊण चमचा मी हे तळण्यामध्ये टाकणारे हे बेसनचं पीठ आहे. मसाल्याच्या सोबत नंतर भाजणार आहे मी त्याला. नंतर याच्यामध्ये दही टाकायचे आपल्याला थोडं. मसाला दळताना टाकून घेऊ आपण ते. याच्यातच धणे जिरे कूट टाकून देऊ आपण 2 चमचे. 2 छोटे चमचे म्हणजे 1 चमचा पोहे खायचा. तर एवढं दळून घ्यायचं आपल्याला. याची बारीक पेस्ट करून घ्यायची पाणी टाकून. एवढं थोडं पाणी टाकायचं. तर मैत्रिणींनो, हे पेस्ट बनवून घेतली मी बारीक पाणी टाकून. आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया. खडे मसाले टाकून द्यायच्या आधी इथं 2 मिरे घेतलेत फक्त आणि एक मसाला वेलदोडा आणि छोटासा दालचिनीचा तुकडा. थोडं जिरं टाकायचं. थोडी मोहरी. कढीपत्ता आणि कांद्याची पेस्ट टाकून द्यायची. कोथिंबीर टाकून द्यायची तळण्यामध्ये. आता हा मसाला असं थोडा बाजूला करून द्यायचा. आणि तेल टाकायचं अजून थोडं आणि मग ही चटणी तळून घ्यायची. आता तेल टाकलंय आपण.
आता हे बेसनचं पीठ थोडं टाकून द्यायचं इथं तळायला. अर्धा चमचा आहे ते. पोह्यांचा अर्धा चमचा. नंतर ही चटणी टाकून द्यायची. चटणी, मसाला आणि हळद असं एकत्र केलंय मी. थोडं पाणी टाकलेलं आहे त्याच्यात. एक चमचा मसाला टाकलेला आहे मी आणि एक चमचा चटणी आणि पाव चमचा हळद. मीठ टाकायचं. असं तेल सुटेपर्यंत त्याला चांगला परतवत राहायचं. मसाला चाळत राहायचं त्याला. असं मध्ये मध्ये गडी गडी चाळवत राहायचं त्याला, नाही तर मग चिटकून जातं खाली मसाला. कारण आपण त्यात शेंगदाणे टाकलेले ना, शेंगदाणे, बेसन पीठ. छान तळला गेलाय आपल्याला मसाला. आता मटकी टाकून द्यायची. अशा पद्धतीने भाजी फार छान लागते. करून बघा. आता पाणी गरम केलेलं आहे, हे टाकू आपण. तुम्हाला जितकं पातळ पाहिजे त्यानुसार टाकून द्यायचं. आता एक उकळी फुटली का मग आपण मंद गॅस करून द्यायचा आणि मठ शिजेस तोपर्यंत शिजू द्यायचे. 95% शिजवायचे फक्त मठ. ती गाळ पण नाही करायची त्यांना. तर उकळ फुटून गेलाय तिला. आता आपण मंद आच करून देऊ. ही भाजी 3 लोकांना पुरेल एवढं प्रमाण आहे. जास्त बनवायची असेल त्यानुसार कांदे सगळं प्रमाण वाढवून घ्यायचं. मसाला, चटणी, कृती लक्षात घ्या फक्त याची. तर असं थोडस उघडं राहू द्यायचं त्याला. पूर्ण नीट ठेवायचं. असं थोडं उघडं ठेवल्याने तरी छान येते. बघू शकता मैत्रिणींनो, आपली भाजी तयार आहे. मठ पण छान शिजून गेलेले आहेत. 95% शिजवले मी मठ. जास्त गाळ पण नाही करायचे त्यांना. आणि तरी पण छान आलेली आहे. घट्ट पण आपण व्यवस्थित आहे. तर अशा पद्धतीने करून बघा भाजी.
एकदम टेस्टी लागते. भाकरी सोबत, पोळी सोबत, भातासोबत छान लागते. बघू शकता मैत्रिणींनो, आपली मटची भाजी तयार आहे. तर मैत्रिणींनो, मी रेसिपी तुमच्यासाठीच बनवित असते. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.